कृषीराजच्या बाबतीत सुद्धा उद्या निर्णय घेणार आहोत की उद्या आपण कलेक्टरांकडे जाऊ आणि त्या पद्धतीने हे करू. आणि दुसरं आणखी माझ्याकडं तक्रारच्या बाबतीतला सुद्धा आपला आज एक विषय झालेला आहे की संत मला वाटतं शिरोमणी सहकारी साखर कारखाना वसंतराव काळेंचा जो कारखाना आहे, कल्याण काळे तेच कारखाना चालवतात, त्यांच्या कारखान्यात सुद्धा बिलं त्यांनी अद्यापर्यंत शेतकऱ्यांना दिलेले आहेत. आमच्या माढा तालुक्यातली बऱ्याचशा गावातल्या शेतकऱ्यांना पहिलं बिल सुद्धा मिळालेलं नाही. 50 लाख रुपये एका गावातलं पैसे तटलेलं आहे त्या आरणच्या पॉकेटमधलं. आता मला सांगा, त्या चेअरमनला माझ्या माहितीप्रमाणे त्या जिल्ह्यातली, त्या गावातली, त्या भागातली लोक साहेब म्हणते ती. त्या चेअरमनला साहेब का म्हणते ती ह्याचं काय कोडा आणि मला कळलेलं नाही. चेअरमन साहेब साहेब ह्या नावाचा जर माणूस तसा जर प्रामाणिक असेल आणि शेतकऱ्यांचा इनामी इतबाद्रे जर त्याचं पैसे जर दिलेलं असलं, त्याला साहेब नाही आपण डोक्यावर घेऊन नाचलं पाहिजे. पण आजची तशी परिस्थिती त्यांची राहिलेली नाही. जर त्या वर्षी काहीतरी गाळप करायचं आणि सगळ्या शेतकऱ्यांची बिलं हॅरेश करायची आणि प्रत्येक वेळेस सांगायचं की मी मुंबईला निघालोय, माझं ह्या बँकेत काम आहे, मी सिंधुदुर्ग बँकेतनं कर्ज काढलंय, मी आता शेतकऱ्यांना पैसे देणार आहे, सगळा शेतकरी त्यांनी आशेवर ठेवलेला आहे. या बाबतीत सुद्धा मंगळवारी किंवा बुधवारच्याला आपण सकाळी सकाळी चेअरमन साहेब उठायच्या अगोदर त्यांच्या दारात जाऊन बोंबाबोंब आंदोलन आपल्याला करायचं. त्याच्यासाठी तुमचे जेवढे सगळे शेतकरी आहेत ते शेतकरी सगळे माझ्या बरोबर तुम्ही चला. मी पहिल्यांदा बोंब त्यांच्या दारात जाऊन मारणार, माझ्या पाठीमागे तुम्हाला बोलायला हरकत नाही काय. कारण का मी शेतकऱ्याचाच पोरगा आहे आणि मला शेतकऱ्यांचाच प्रश्न सोडवायचे आहे, म्हणून मी तुमच्या बरोबर यायला तयार. फक्त तुमची सगळ्यांची तयारी पाहिजे की त्यांच्या घशातनं जर पैसे काढायचं असलं आपल्याला वेगवेगळी शस्त्रच वापरावं लागतील. आजपर्यंत 6 महिने झालं ऊस जाऊन सुद्धा आपल्याला पैसे दिलेले नाहीत. या बाबतीत सुद्धा विचार करायची वेळ आलेली आहे. आणि आता सरगुडे पाटलांनी सुद्धा सांगितलं की जो चालूचा सीझन आहे, आता ह्या सीझन मध्ये जवळजवळ 80 कोटी रुपये सगळ्या साखर कारखानदारांचं मिळून थकबाकी झालेले आहे. त्यातला अक्कलकोट असेल, दक्षिण सोलापूर असेल किंवा आणि सोलापूरचा सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना, त्यांचे सुद्धा पैसे तटलेले आहेत. आपल्या भागातले काय, आता कल्याण काळेंचं नाव घेतलं, पुन्हा भीमा सहकारी साखर कारखान्याचं त्याच यादीत नाव आहे की त्यांनी बी पैसे लोकांचे दिलेले नाहीत. पण लोक जागृती झाली तरच आपल्याला कारखानदारांकडनं पैसे काढावं लागतील. यासाठी 2 दिवसात तुम्ही मला सांगा की आम्ही सगळे 5-25 जण एकत्रित झालेलो आहे आणि चला सर आपल्याला जायचंय, मी तुमच्या बरोबर यायला तयार आहे. शेवटी भांडल्याशिवाय तुम्हाला पैसे मिळणार नाही, तर नाहीतर ती पैसे बुडीत अशी अवस्था आहे. आणि शेतकऱ्यांनी तू हो पुढं मी आहे पाठीमागं असं करण्यात काही अर्थ नाही. काय शेतकऱ्यांमधला विस्कळीतपणा हा कारखानदार त्याचा फायदा घेतोय. तुम्हाला कारखान्यात जर बारीक सगळ्या काही गोष्टी सांगितल्या, कारखानदारांच्या जमिनीचा व्यवहार, शेतकरी बिचारा सगळी पुंजी गोळा करून जर आपल्या बांधाला जमीन निघाली तर किती जमीन निघते शेतकऱ्याच्या बांधाची, अर्धा एकर असेल, एकर असेल, त्याच्यासाठी त्याच्या आयुष्याची सगळी पुंजी सोनं नाणं सुद्धा आपल्या बायका पोरांचं सगळ्यांचं मोडतो आणि ती अर्धा एकर जमीन घ्यायसाठी त्याची धडपड असते त्या शेतकऱ्याची. शेवटी ती अर्धा एकर जमीन मिळवायसाठी त्याला वाटतं ती जमीन अर्धा एकर मिळतो. पण कारखानदार शेतकऱ्याची जर जमीन विकायला निघाली आणि एखादा जर चांगला देखना प्लॉट असेल तर तो किती एकराचा घ्यावा, त्याच्या बाबतीत सुद्धा तुम्हाला सांगायला हरकत नाही की सगळे साखर कारखानदार आमच्या टिंबुर्णीच्या कडेला 50 एकरापासून पुढचं सगळं व्यवहार करतात. ही कुठनं आलं कुटीतलं रुपये, ही तुमच्या आमच्या जीवावर ही सगळी मोठी झालेली माणसं आहे ती. यासाठी सुद्धा सगळ्या युवा पोरांनी सुद्धा आपण आपला स्वाभिमान फक्त जागृत केला पाहिजे. मी त्याच भूमिकेला ठाम आहे. माझा आरोप आहे ह्या सगळ्या युवा वर्गातल्या शेतकऱ्यांवर की तुम्ही गावगाड्यातलं राजकारण थोडंसं बाजूला ठेवा. गावगाड्यातल्या राजकारणासाठी आपल्या प्रपंचाचा राख व्हायला लागले तरी गावगाड्यातल्या राजकारणासाठी मी ह्याचा झेंडा घेणार, मी त्याचा झेंडा घेणार, याच्यातच त्यांनी स्वतःचा प्रपंच उद्ध्वस्त करायला लागलेले आहेत. आणि कुठल्याही कारखानदारांना, कुठल्याही राजकारणी माणसाला तुमचं काही घेणं देणं नसतं. आलेल्या स्टेजवरनं भाषण करायचं, गावगाड्यात एखाद दुसरा प्रश्न सोडवायचा आणि निघून जायचं. भांडण तुमचं आमचं गावगाड्यातल्या गटातटाच्याच राजकारणाचं लागतं. एक गावात रस्ता दिला तर 10 रस्ता तिथं मागायला पुन्हा 5 वर्ष तिथं जावं लागतंय त्यांच्या बरोबर. ही सुद्धा आपण स्वतःहून अवलोकन केलं पाहिजे. म्हणून गावगाड्यातली रस्त्याची जी भांडणं आहे ती त्याच्यावर सुद्धा आपल्याला पुढे भविष्यात काम करायचंय की रस्त्यावरची शिववरचं वाद सुद्धा
आपण आपल्याच गावात बसून मिटवलं पाहिलं तर आपल्या गावातली भांडणं दुसऱ्याच्या हातात देण्यात काही एक अर्थ नाही आणि ही तशी आपल्याला लागलेली सवय आहे. म्हणून शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत ते आपण आपल्याच गावातली ज्येष्ठ मंडळी असतील, काही चांगले हुशार माणसं, शिकलेली माणसं असतील, त्यांचं जरा 4 गोष्टी ऐकल्या तर आपल्याला त्यातनं एक सुवर्णमध्य चांगला निघू शकतो. त्या पद्धतीनं आपण गावगाड्यात काम केलं पाहिजे आणि अशा पद्धतीने